आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाण्याचे वडे। पहिला बटाटा उकडवून घ्यायचा, साल काढून तो कुचकरून घ्यायचा। मग त्यात भिजवलेला साबुदाणा घालायचा। साबुदाणे जेमते 3 ते 4 तास चांगले भिजवून घ्यायचे आणि साबुदाणा घालायचा बटाट्यांमध्ये आणि त्याच्यानंतर त्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं, मीठ घालायचं, थोडंसं मिक्स करायचं आणि नंतर त्याच्यात लाल मिरची, माझ्याकडे सुकवलेल्या लाल मिरच्या होत्या त्या मी कुचकरून घातलेल्या आहेत, पण आपण हिरवी मिरचीचा ठेचा पण त्याच्यात घालू शकतो। आणि हे मिरची घातल्यानंतर ते चांगलं मळून घ्यायचं। साबुदाणा आणि बटाटा चांगलं मळून घेतलं ना की म्हणजे त्याला बाइंडिंग चांगली येते। चांगलं मळून घ्यायचं। बघा अशा प्रकारे हे झालं पाहिजे। असं मळून झालं की आपले साबुदाण्याचे वडे गोल करायचे आणि तेलामध्ये सोडायचे। तेल चांगलं तापलेलं घ्यायचं, कारण तेल जर तापलं नसेल तर वडा तेलामध्ये सोडल्यावर ते वडे फुटतात तेलामध्ये, म्हणून तेल चांगलं तापवून घ्यायचं। आणि हे बघा एका बाजूने थोडेसे झाले की उलटवायचे, ते असे दोन्ही साईडने चांगले ब्राऊन करून घ्यायचे। मग आपले साबुदाण्याचे वडे हे बघा रेडी झालेत खाण्यासाठी। हे उपवासाचे साबुदाण्याचे वडे आहेत। ह्याच्यात आपण हे दही सोबतही खाऊ शकतो आणि तुम्हाला कशासोबत खायचे ते, चटणी बरोबर, पण सहसा उपवासाला चटणी चालते नाही चालत, त्यामुळे हे दही बरोबर खूप छान लागतात। साखर घालून पण आपण दही बरोबर खाऊ शकतो, नाहीतर दह्यात हे ठेचलेली हिरवी मिरची घालायची, ते पण छान लागते।